मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ. खरं किंवा अंतिम ध्येय जे आहे ते समाधान प्राप्ती आहे आणि समाधान हे केवळ आणि केवळ संत सद्गुरूच आपल्याला देऊ शकतात. पण समाधान हा मनाचा धर्म आहे आणि त्या दृष्टीने आपण काल चिंतन केलं आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन हाती प्रपंचाचे काम आणि मुखी भगवंताचे नाम हे महाराज आपल्याला सांगतात. तर मुखी भगवंताचं नाम येण्यासाठी ते अंतःकरणात मनाला घट्ट धरून राहिलं पाहिजे आणि ते घट्ट धरून राहण्यासाठी त्याच्या अखंड चिंतनात अखंड अनुसंधानात राहिलं पाहिजे आणि पुनश्च ते अखंड अनुसंधान ते अखंड स्मरण कसं राहील तर महाराज म्हणाले ते फक्त आणि फक्त नामाच्याच अभ्यासाने चालेल. हा विषय आपला काल सुरू होता आणि खरोखर आपण इतके भाग्यवान आहोत हे मी अतिशय प्रामाणिकपणे नम्रतेने आणि फार तळमळीने सांगण्याचं कारण असं आहे की आज अतिशय पवित्र असा पर्वकाळ सुरू झालाय आणि तो पर्वकाळ म्हणजे अधिक मासाला आज प्रारंभ झाला. बघा म्हणजे आपण सगळे मिळून हा जो काही नामोत्सव पुढचे 4 महिने साजरा करणार आहोत किंवा 5 महिन्याचा हा जो नामसंकल्पाचा दिवस आहे उत्सव आहे याच्याकडे श्री महाराजांचं त्या अधिष्ठानाचं एवढं लक्ष आहे की आता अधिक मास अशा या पवित्र काळात इतक्या लोकांपैकी आज पावसाचं सोडून द्या पण आपण इतके लोक गेली अनेक दिवस आज 20 दिवस झाले पाहता पाहता 20 दिवस केव्हा संपले आपल्याला कळलं नाही आणि असाच एक दिवस 152वा 151वा दिवस येईल आणि आनंदच होणार. पण मला सांगायचं असं की अधिक मास अतिशय पर्व काळ की आध्यात्मिक उन्नतीच्या दृष्टीने हा महिना फार उत्तम आहे. याचं महात्म्य अनन्य साधारण आहे. अनेक ग्रंथांमध्ये अनेक संत महात्म्यांनी अधिक मासाचं महात्म्य फार फार सुंदर सांगितलं. पवित्र असा हा अधिक मास किंवा याला पुरुषोत्तम मास असं म्हटलं जातं. या मासाचा या महिन्याचा अधिपती जो आहे तो अधिपती भगवान महाविष्णू आणि अधिक मासाची जी कथा आहे ती कथा भगवान गोपाल कृष्ण भगवान नरसिंह यांच्याशी निगडित आहे. या दोन्हीची पूजा या दोन्हीचं तपार्चन या मासामध्ये विशेषत्वाने आपल्याला सांगितलेलं आहे. या मासाचं अजून एक वैशिष्ट्य असं आहे की श्रीमद भगवद्गीता विष्णू सहस्त्रनाम श्रीराम कथा श्रीराम नाम जप असे अनेक पारायणांचे संकल्प जपाचे संकल्प
वेगवेगळी व्रत वैकल्य, या सगळ्यांचा उद्देश आहे. आता काल परवाच काहीतरी वाचण्यात मिळालं की वेगवेगळ्या वाती करून भगवंताला त्याचं दीप लावायचं. दीपपूजन, दीपदान, ध्वजदान, अन्नदान, गोदान. व्यक्तिशः व्यक्तिगत जीवनामध्ये भगवंताच्या स्मरणासाठी म्हणून उपवास. उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे की उप म्हणजे जवळ, वास म्हणजे जवळ राहणं. आपण त्याचा अर्थ आपल्या दैनंदिन खाद्यपदार्थांशी जोडतो. त्याच्या मागची पण भूमिका आपली स्वच्छ आणि सुंदर असावी की अल्पाहारी आपण जर राहिलो तर भगवंताच्या नामासाठी आपल्याला सकाळी लवकर जागे. आदरणीय बाबा नेहमी सांगायचे की ज्याला नाम मनापासून घ्यायचंय, ज्याला नामाचा अभ्यास करायचा आहे, ज्याला नामाचे संकल्प पूर्ण करायचे, त्या साधकाने रात्रीचं जेवण, रात्रीचा आहार अतिशय कमी घ्यावा. किती घ्यावा म्हणले तर आपापल्या शरीर प्रकृतीनुसार. आता आपापली शरीर प्रकृती म्हणजे नेमकं काय, तर तुमची पचनशक्ती तुम्हालाच माहिती आणि तुमची जागरण शक्ती तुम्हाला माहित आहे. आपण किती खाल्लं म्हणजे सकाळी 7 वाजेपर्यंत झोपतो आणि किती कमी खाल्लं म्हणजे आपल्याला 3:30-4 ला जाग येते, हे कोणी कोणाला सांगू शकत नाही. हे ज्यांनी त्यांनी अनुभवाने ठरवायचं असतं. म्हणून साधकांच्या दिनचर्येमध्ये बाबा असं म्हणाले की रात्री हलकी खिचडी, एकच पदार्थ, त्याच्यामध्ये जास्त प्रकारचं मिश्रण नसलेले, ताक, थोडंसं दूध, थोडंसं म्हणजे कोणाला ग्लासभर हवं असेल तर त्यांनी त्याला थोडंसं म्हणायचं, ग्लासभर दूध, ताक, पेज, दूध आपली काय म्हणतात भाताची पेज घ्यावी. फारच असेल तर इलेक्ट्रॉलची पावडर किंवा कॉम्प्लॅन किंवा काय बोर्नव्हिटा, व्हॉटेवर काय आपल्याला जसं तसं आपण रात्री घ्यावं. आणि हे जर आपण अशा प्रकारचा आहार घेतला रात्री तर बरोबर पहा तुम्ही, एवढं कशाला आजपासूनच जर आपण, आणि या महिन्यात कसं सांगितलं की एक भुक्त राहावं, पुन्हा पुनश्च सांगण्याचं उदाहरण की असं एक भुक्त तरी का राहायचं, तर भगवंताच्या अनुसंधान, भगवंताच्या स्मरणासाठी. किती आहार घ्यावा, तर आजपासून थोडासा रात्रीचा आहार अर्धा करून पाहावा. 8 दिवस अर्धा करावा, मग 1/4 करावा, मग लिक्विड्सवर घेता येईल का, राहता येतं. अर्थात चक्कर येऊन पडण्याचं काम माताजींनी करू नये, आहे की नाही. नाहीतर त्यांनी सांगितलं म्हणून आमच्या घरच्यांनी केले, त्यांच्या घरचे आपल्याशी भांडायला यायचं, असं होऊ नये. हा विनोदाचा भाग सोडूया आपण, तसं कोणी करणार नाही. आपण रात्री उठून लगेच पुन्हा थोडंसं खातून मग झोपतो. हा माझा अनुभव आहे. असो सज्जनो, हे सगळं का सांगायचं, तर आज अधिक महिना सुरू होत असताना या महिन्यामध्ये जे जे म्हणून तुम्ही संकल्प कराल, आपलं शास्त्र असं सांगतं की अधिक हा पर्व काळ आहे, भगवंताच्या स्मरणाचा काळ आहे, पुरुषोत्तम आहे, भगवंताला आवडणारा हा मास आहे. तर या काळामध्ये जे काही तुम्ही नामस्मरण कराल, मी तर म्हटलं ना, सगळ्यात सोपं जे आहे ते भगवंताचं नामस्मरण, भगवंताची उत्तम पूजा करणं. आणि शास्त्र असं सांगतं की या काळात जे काही तुम्ही पुण्य कराल, जे काही माळा किंवा आपण जप करू, त्याचं अनेक पटींनी पुण्य आहे. जे काही तुम्हाला पुण्य इतर महिन्यांमध्ये मिळणार आहे, हे आपलं जेव्हा शास्त्र सांगतं त्याच्यावर आपण पूर्ण विश्वास ठेवावा. कारण हे सांगणारे मुकुंदमुळे नसून हे सांगणारे साधू संत आहेत. त्यांची कॉपी मी करून तुम्हाला सांगतो, त्यांचं वाचलेलं मी तुम्हाला सांगतो. पण इतक्या संतांनी ते महात्म्य, इतक्या ग्रंथांनी ते महात्म्य सांगितलंय. विशेषतः आपल्याला विष्णू सहस्त्रनाम येत असेल तर खूपच छान आहे. समजा आपल्याला विष्णू सहस्त्रनाम येत नसेल तर या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम श्रवणाचं सुद्धा महात्म्य आणि विष्णू सहस्त्रनाम श्रवणाचं पुण्य देखील 10 पट आहे, 10 पट. मग एक वेळा जर आपण विष्णू सहस्त्रनाम, सकाळी आपण स्वयंपाकाला आहोत बाबा, विष्णू सहस्त्रनाम लावून आपण त्याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवूया. एक 10 दिवस वाचल्यानंतर आपल्या पाठ होऊन जातं. आपल्यापैकी अनेक लोकांचं पाठही आहे. 12 विष्णू सहस्त्रनामाच्या पाठाचं महात्म्य आदरणीय आप्पांनी सांगितलं. नवे नवे अनेक संत, दासगुरू महाराज रोज 12 पाठ करत असतात, आप्पा रोज 12 पाठ, असे अनेक महात्मे आहेत. मी तुम्हाला काय सांगू त्याचं महात्म्य. माझ्या महाविद्यालयामध्ये माझ्या बरोबर एक माझी सहकारी ताई होत्या, आता रिटायर्ड झाल्याच. ते त्या म्हणाल्या, माझे सासरे रोज 12 विष्णू सहस्त्रनामाचे पाठ झाल्याशिवाय दुपारचा भोजन प्रसाद घ्यायचं नाही, ते 12 झाल्याशिवाय नाहीच. एक आजोबांनी एवढं पुण्य केलं की आता पटकन आपल्याला समजण्यासाठी म्हणून, ते खूप छोटं पुण्य आहे. विष्णू सहस्त्रनामाचं ते मिळालेलं खूप छोटं फळ आहे, पण ते आपल्याला प्रापंचिक दृष्ट्या खूप मोठं वाटतं म्हणून सांगतो.
त्या माऊलीने आपल्या सासरेबाईंची उत्तम सेवा केली. आज त्या माऊलीचे दोन्ही लेकर अमेरिकेमध्ये आहेत. हे विष्णू सहस्त्रनामाचं फळ आहे का? हे प्रापंचिक लक्ष्मी प्राप्तीचं फळ आहे. खरं फळ आहे त्यांच्या 3ही पिढ्या पुढच्या, म्हणजे जी मुलं आज अमेरिकेत आहेत ती सुद्धा अत्यंत धार्मिक, श्रद्धावान, भगवंतावर प्रेम करणारी, कुलधर्म, कुलाचार आणि आपली उपासना टिकवणारी निघाली. एवढं विष्णू सहस्त्र, भगवंताच्या नाम विष्णू सहस्रनाम, त्याच्याही पुढे आपण आपल्याला सांगितलं की सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानने. 13,000 जप जर आपण या महिन्यामध्ये करू शकलो, 130 माळा सकाळपासून संध्या, थोडं आपण त्याचं हेच करूया, पण त्याचं पुण्य खूप आहे. जी व्यक्ती अशा प्रकारचे संकल्प करतात अधिक मासामध्ये, त्यांनी असं सांगितलं की त्याच्या कुंडलीतले जे काही दोष असतील, म्हणतात ना हा ग्रह तिथे पडला, त्याची छाया इथे आहे वगैरे, असणारच काहीतरी. आपण प्रारब्ध घेऊन आलो, त्याचं चित्र कुंडलीत दिसतं, ते काही असत्यही असतं नाही. पण अनेक प्रकारचे दोष जन्मतः ज्या जन्म नक्षत्रावर आपण जन्माला आलो, ज्या लग्नावर आपण जन्माला आलो, त्याच्यामुळे निर्माण झालेले असतात. ते आपल्या पूर्वसंचिताचे भाग असतात, ते आपल्या प्रारब्धाचे भाग असतात. पण मग हे कमी करण्याचं साधन काय आहे? तर अशा प्रकारचे सगळ्या प्रकारचे दोष कुंडलीतले या अधिक मासातल्या संकल्पाने, एक साधा संकल्प आहे, किती संकल्प आपण करू शकतो की आपल्याला काहीच शक्य नाही. विशेष म्हणजे पुरुषांनी हा संकल्प सुद्धा करायला हवा की आपल्या घरी देवघर आहे तर देवघरातला दिवा 24 तास राहील याची जबाबदारी तू काळजी करू नको, मी घेतो, असं घरी सांगावं आपण, म्हणजे मी पण करावं ते. तर 24 तास दिवा ठेवेल भगवंताच्या जवळ, 24 तास, आपण त्याला नंदादीप बोलतो, तो या अधिक महिन्यामध्ये ठेवण्याचा मी प्रयत्न करेन. हा एक छान संकल्प आहे. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ, विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण, भगवद्गीतेचा विशेषतः 14वा अध्याय त्यांनी फार महात्म्य सांगितलं की तुम्ही भगवद्गीतेचा 14वा अध्याय रोज घ्यावा, त्याचंही विशेष महत्व. 12-15 तर आपण घेतो, काय हरकत. त्याच्यानंतर आपल्या सदृश किंवा आता ज्यांना संस्कृत येतच नाही, किंवा आता काय करावं बाबा, हे सगळं सांगायला लागले पण आम्हाला काही शक्य नाही, असं असू शकतं. तेव्हा ओम नमो भगवते वासुदेवाय या भगवान गोपाल कृष्णाच्या या विष्णूच्या जपाचंही खूप आनंद साधारण मत आहे. किंवा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण, हाही जप आपण महाराजांच्या कृपेने, आपल्या सद्गुरूंच्या कृपेने करू शकतो. विशेष म्हणजे या अधिक मासामध्ये या वेळेला त्यांनी सांगितलं की सर्वार्थ सिद्धी योग, द्विपुष्कर योग आणि अमृत सिद्धी योग, असे 3 योग. आपल्या पटकन तुम्हाला जर सांगायचं म्हटलं की जसं आपल्याकडे दैनंदिन जीवनामध्ये गुरु पुष्य अमृताचा योग असतो की, तसे 3 योग या अधिक मासामध्ये आलेले आहेत. आणि हे 3 योग आपल्याला साधता येतील. थोडंसं आपलं घरचं कॅलेंडर पहा, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. तर हे 3 योग जर आपल्याला साधता आले तर अधिक पुण्याचं आपल्याला मिळेल. साधारणपणे आपण असं पाहतो की आपण सगळ्या माता भगिनी असं करतो की बाबा अधिक मासाचं महात्म्य, 33 वेगवेगळ्या प्रकारची फुलं, रोज एका प्रकारची धरून 33 दिवस आपण 33 फुलं वाहू, असं आपल्या मनामध्ये येत असतं. आता दुसरा प्रश्न की हे 33 फुलं पाहायचे कोणाचे? आपल्या घरी तर नक्कीच नाही. मग याच्या झाडाचे तोड, त्याच्या झाडाचे तोड, असं करू नये. असं का मी सांगतो? माझ्या घरच्या दाराचे तोडून देतात म्हणून नाही. मी माझ्या अंगणाच्या बाहेर 2 झाडं मुद्दाम लावले की ते तोडूनच द्या, म्हणजे आतले चांगले राहतील. असो, व्यवहार सोडू नये. महाराजांनी काय सांगितलं की परमार्थात सुद्धा तुमच्या व्यवहाराला धक्का लावेल असं मी सांगणार नाही. याचे त्याचे फुलं का तोडू नये? तर आपल्या धर्मशास्त्रामध्ये असं सांगितलंय की पूजा करत असताना शक्यतोवर मी माझं सगळं करेल. माझं याचा अर्थ तिथे अहंकार नको. आपल्या घरची आणलेली फुलं, खरं म्हणजे लौकिक अर्थाने ते म्हणले विकत आणलेली फुलं सुद्धा चालत नाही, पण दुसऱ्याची तोडू तर बिलकुलच नाही. दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडून आपल्या घरच्या देवाला वाहणं हे सुद्धा एक प्रकारचं पाप आहे. तुमच्या घरी नुसते पानं असतील, तुळशीचे पानं वा, तुळस असते, तुळस आणि बेल ह्या 2 पूज्य वनस्पती अशा आहेत की मला वाटतं बेल हा 15 आज तोडून आणला तर 15 दिवस तुम्ही वाहू शकता. तुळस माझ्या माहितीप्रमाणे 7 दिवस चालू शकते. त्याचंही शास्त्र सांगितलं, तुळस कधी तोडावी, स्त्रियांनी तोडू नये, पुरुषांनी तोडावी, एकादशीला तोडावी का नाही, द्वादशीला तोडावी की नाही, पौर्णिमा, याचं एक शास्त्र कोष्टक आपल्याकडे प्रमोद शास्त्री ते उत्तम या पद्धतीचं सांगतात. म्हणून विष्णूला 33 प्रकारची भगवंताला फुलं व्हायच्या ऐवजी एकदा भगवान
विष्णूंनाच विचारलं की तुम्हाला हे 33 प्रकारचे फुलं, त्यांनी पाहिलं हे सगळं. तर मग ते म्हटले हे असं करण्यापेक्षा भगवान विष्णूंनी सांगितलं की कोणत्या 8 प्रकारची फुलं तुम्ही मला वाहा. भगवंताला आवडणारी 8 प्रकारची फुलं. मी त्यांनी विचारलं का तुम्हाला जाई चालेल का, जुई चालेल का, मोगरा चालेल का, गुलाब वाहू का, झेंडू वाहू का, ते आपला गजगा वाहू का? ते म्हणले अंगाला टोचतो तो नको. ते म्हणले कनेर वाहू का? ते म्हणले मला आवडतच नाही कारण त्याला वासच नाही. झेंडू तर म्हणले तो कायम प्रफुल्लितच असतो म्हणले, तो करप होतच नाही. मग तुम्ही तोच मला 4-5 दिवस ठेवता. हा विनोदाचा भाग आहे. भगवान विष्णू असं बोलले नाही. पण भगवान विष्णूंनी त्यांना आवडणारी 8 फुलं अतिशय सुंदर सांगितली. भगवान विष्णूंनी जी 8 फुलं सांगितली सज्जन होती, असूया प्रथमं पुष्पम, पुष्पम इंद्रिय निग्रहा, सर्वभूत दया पुष्पम, क्षमा पुष्पम विशेषतः, ध्यान पुष्पम दान पुष्पम, योग पुष्पम तथैव च, सत्यम अष्टोदमं पुष्पम विष्णू प्रतीदम करेत. 8 प्रकारची फुलं आहेत आणि सज्जनो ही सगळी 8च्या 8 फुलं आपल्या अंतरंगाच्या अंगणातल्या बागेमध्ये लावलेली आहेत. ही 8 पुष्प आपल्या अंतरंगात आहे आणि ती पुष्प भगवंत म्हणाला मला द्या. कोणतं? असूया द्या, तुमचा इंद्रिय निग्रह द्या, दया, क्षमा, ध्यान, दान, योग आणि सत्य, अखंड सत्य भाषण, हे 8 पुष्प ही सगळी आपल्यात आहेत. सज्जन हो, एकूणच आपल्याला घडवण्यासाठी सद्गुरूंनी एका ठिकाणी मी महाराजांच्या लेखामध्ये असं वाचलं, नवे नवे आत्माराम या ग्रंथामध्येच त्यांनी असं सांगितलंय समर्थ रामदास स्वामींनी, की आपण मानस पूजेमध्ये आपल्याला आवडणाऱ्या वस्तू आपल्या सद्गुरूंना, मानस पूजाविषयी पुढे येणारच आहे, त्या तर व्हाव्याच. पण म्हणाल्या ज्या गोष्टी त्याच ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्ही आपल्या सद्गुरूंच्या चरणी, आपल्या देवतेच्या चरणी व्हाव्या. त्याच्यामध्ये ही असूया आहे, इंद्रिय निग्रह आहे, ही सगळी षडविकार आहे. हे सुद्धा नको. भगवंता मला हा त्रास देतो, हा क्रोध मला त्रास देतो, हा तुझ्याकडे घे. हा मला काम, माझी वासना मला खूप त्रास देते, ही पण तुझ्या चरणी मी वाहतो. हे मानस पूजेमध्ये जर आपण करून पाहिलं ना, आज सुरू केलं तर 40व्या दिवशीपर्यंत बराच फरक पडलेला तुम्हाला दिसेल. म्हणून या अशा पवित्र अधिक मासाच्या दिवशी सज्जन हो, आपण सगळेजण महाराजांच्या कृपेने इथे आलेलो आहोत. आणि खरोखर आहे ना की इतकी सगळी लोक आहेत, पण गेली 20 दिवस इतकी लोक इथे या माझ्या श्रवणाला मी म्हणत नाही, पण जपाला येतात, उपासनेला येतात, नाथ भागवताचं म्हणजे, आणि अगदी सहजतेने बघा, आपल्याला ग्रंथ सुद्धा महाराजांनी निवडायला सांगितला तो नाथ भागवत. आणि त्यामध्ये अधिक महिना आल्या, अधिक महिन्यामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं चिंतन स्मरण व्हावं, तर भगवान गोपाल कृष्णाला आवडणारा जो एकादश स्कंद आहे, त्या एकादश स्कंदावरचीच टीका नाथांनी जी लिहिली, सोप्या भाषेमध्ये लिहिली, मराठीमध्ये लिहिली, तिचं चिंतन आपल्याला सहजतेने घडता येईल. त्याच्यासाठी आपल्याला एवढ्या पावसात सुद्धा महाराज धरून आणतायत. माझा तर अनुभव तोच आहे. म्हणजे आज मी अंजली माऊलीला कळवलं तेव्हा वेळ झाला होता, की 2 वाजता मी त्यांना सांगितलं, मॅडम मी काही येऊ शकत नाही, मला एक महत्वाची मीटिंग आहे 5 वाजता. मनातून ती मीटिंग होऊच नाही असं मला वाटत होतं, पण मी टाळू शकत नव्हतो. पण श्री महाराज म्हणाले काय हरकत नाही, तुझी तळमळ मी पाहिली 2 ते 5 वाजेपर्यंत. काय 4:55 मला कन्फर्म निरोप आला की मीटिंग कॅन्सल झाली. 4:55 मी, तर हे करते करवी ते खरंच ते आहे. आणि माझ्या मनापासून मला हे वाटत होतं की आज पहिलाच दिवस महाराज त्यात अधिक मासाचा, आणि पहिल्याच दिवशी संकल्प करायचा तर ढॅनटढॅन व्हायला लागलं. म्हटलं हे काय खरं नाही असं. तर महाराजांनी ते ऐकलं आणि आज मी उपलब्ध होऊ शकलो. तर आपला जो विषय चाललाय तो विषय सज्जनो असा आहे की एकादश स्कंद. बरोबर काल आपली सगळी प्रस्तावना म्हणा, वंदन म्हणा, आणि या पहिल्या अध्यायातल्या विषयाला सुरुवात नाथ महाराज आजच करतायत अधिक मासाच्या. ही आपली योजना आहे का? बिलकुलच नाही. मुकुंद मुळेंची तर बिलकुलच योजना नाही. ही त्यांची की अधिक मासाच्या दिवशी एकादश स्कंदाचा विषय सुरू व्हावा. इतक्या दिवस आपलं हे सगळं 20 दिवस सगळं नाथांचं चिंतन म्हणा, पहिल्या अध्यायातलं सगळं वंदन म्हणा, ही संपली आणि मुख्य विषयाला सुरुवात आजच होती. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत, त्यांचं किती लक्ष आहे. फक्त थोडंफार मात्र आपल्याला प्रपंचातून धावपळ करून इथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सज्जनो, अधिक मासामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं चिंतन, त्याला आवडणाऱ्या विषयाचं चिंतन, हे एकादश स्कंदामध्ये. 10वा स्कंद जो आहे या भागवताचा,
या 10व्या स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णाचं सगळं चरित्र आहे. आता भगवान गोपाल कृष्णाच्या चरित्राचं वर्णन आपण जर करत बसलो तर कितीही दिवस पुरणार नाही, पुरूही नाही, आपण त्याच्यातच राहावं. भगवान गोपाल कृष्ण असामान्य, अद्भुत असं व्यक्तिमत्व म्हणण्यापेक्षा असं विभूतिमत्व, पण माणूस म्हणून त्याच्याकडे पाहणारे जे बुद्धिवादी लोक आहेत जगामधले तेव्हापासूनचे आतापर्यंत, म्हणून त्यांच्यासाठी मी म्हणेल की हे अतिशय अद्भुत, विलोभनीय, चमत्कारिक आणि गूढ असं व्यक्तिमत्व आहे. मी गूढ असं व्यक्तिमत्व का म्हणेन की शुकाचार्यांसारखा एवढा वितरागी, एवढा प्रखर वैराग्यशील माणूस, शुकाचार्य व्यासांचे चिरंजीव. शुकाचार्यांविषयी असं सांगितलं जातं की ते जन्माला आले ते एवढे विरगी होते की ते आईच्या उदरातून बाहेर आले की लगेच चालायला निघाले, त्यांनी मागे वळूनही पाहिलं नाही ऐकलं. एवढा महान ज्ञानी आणि एवढा विरागी पुरुष, व्यासांपेक्षाही पुढचं पाऊल असलेले शुकाचार्य, अशा शुकाचार्यांना सुद्धा भगवान गोपाल कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा नव्हे विभूतिमत्वाचा पूर्णपणे अभ्यास करता आला नाही किंवा येऊ शकला नाही असं ते स्वतः वर्णन करतात की तो अनाकलनीय आहे. तुम्ही तुमच्या मानवी बुद्धीने तर त्याच्या लीलांचा विचार करू शकणार नाही, त्याच्या व्यक्तिमत्वाचा, त्याच्या विभूतिमत्वाचा, त्याच्या कर्माचा विचार तुम्ही करूच शकत नाही. श्रीकृष्णाच्या थोरवीचं आकलन होणं हे आपल्या तरी बुद्धीच्या बाहेरच. एका ठिकाणी आप्पा तर असं म्हणाले की जगामध्ये जेवढे काही म्हणून थोर पुरुष होऊन गेले असते कोणत्याही काळातले आतापर्यंत, ते जगामधले जेवढे म्हणून थोर पुरुष होऊन गेले त्या सगळ्यांची चरित्र एकत्र केली आणि त्या सगळ्यांच्या चरित्रातलं त्यांचं दिव्यपण, त्यांचा मोठेपणा असा जरी वेगळा काढला आणि तो सगळा एकत्र केला तरीही भगवान गोपाल कृष्णाच्या व्यक्तिमत्वाच्या मोजमापाचं छोटं माप सुद्धा होणं शक्य नाही. अजून मी तुम्हाला काय, असा हा अनाकलनीय गोपाल कृष्ण सज्जन हो. आपण पाहिलं की त्या कारागृहामध्ये देवकीच्या पोटी जन्माला, वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आला आणि त्याच रात्री त्यांनी त्याची तिथून व्यवस्था केली गोकुळाला जायची आणि या जन्मदात्या मायबापांना सोडून भगवान गोपाल कृष्ण एकटे स्वतः गोकुळात वाढले. कसे ते यशोदेकडे गेले, त्या नंदाकडे गेले आणि यशोदानंदनाचा पुत्र म्हणून तिथे राहिले आणि स्वतःचा विकास कसे लहानाचे मोठे झाले. इकडे देवकी वाटच पाहत बसले, वसुदेव वाटच पाहिले. 10-11 वर्षापर्यंत हे लेकरू त्या गोकुळात राहिलं आणि त्या गोकुळातून जे मथुरेत आलं पुन्हा, तर पुन्हा गोकुळाकडे पाहिलं नाही. कितवी सगळ्या कथा, शिशुपालाची, जरासंधाची, इतक्या लहान वयामध्ये त्या गोपांना लावलेलं प्रेम, त्या गोपिकांना लावलेलं प्रेम, हा सगळा विषय जेव्हा आपण पाहतो तेव्हा भगवान गोपाल कृष्णाच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज येणं शक्य नाही. आणि हा सगळा अतिशय सुंदर असा विषय जेव्हा आपण सगळं त्या भगवान गोपाल कृष्णाचं दशमस्कंदातलं चरित्र पाहतो, वाचतो, गेली अनेक वर्ष आपण वेगवेगळ्या कीर्तनातनं, प्रवचनातनं, वेगवेगळ्या गीतांमधलं भगवान गोपाल कृष्ण पाहतो, तेव्हा एकच गोष्ट लक्षात येते की या समहाच, याच्यासारखा दुसरा जगात होणे नाही. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट की भगवान गोपाल कृष्ण हा, जसे राम हे अवतार होते तसा श्रीकृष्ण सुद्धा अवतार आहे, पण त्याचं वैशिष्ट्य सज्जन हो असं आहे की हा पूर्णावतार आहे. भगवान गोपाल कृष्ण हा पूर्णावतार आहे. आणि हे सगळं दशमस्कंदामध्ये नाथ महाराजांनी आधी अभ्यास केला आणि मग एकादशीच्या दिवशी नाथांनी एकादश स्कंद जेव्हा लिहायला सुरुवात केली, तर एकादश स्कंदाचं वैशिष्ट्य सज्जन हो असं आहे की एकादश स्कंद जो आहे याच्यामध्ये दशमस्कंदामध्ये सगळ्या लीला आहे, पण एकादश स्कंदामध्ये भगवान गोपाल कृष्णाचा जो प्रिय सखा आहे उद्धव, की जो अत्यंत ज्ञानी आहे, त्या ज्ञानी असलेल्या उद्धवाला भगवान गोपाल कृष्णाने या पूर्ण एकादश स्कंदामध्ये मोक्षाचं ज्ञान दिलं. आपल्याकडे जे जे म्हणून ज्ञान होतं ते दोघांना त्यांनी दिलेलं आहे. एक अर्जुन, श्रीमद भगवद्गीतेच्या निमित्ताने अर्जुनामुळे आपल्याला कळालं,
आणि दुसरा ज्ञानी भक्त जो होता तो होता उद्धव. त्या उद्धवाला हे मोक्षाचं ज्ञान दिलं. हे सगळी मोक्षाची लक्षणं सांगत असताना, म्हणजेच आत्मज्ञानाचं विद्या त्याला देत असताना, आत्मज्ञान म्हणजे काय, तर खरा मी कोण आहे आणि खरा मी हे कोण जो जाणतो तो परमात्म स्वरूप होऊन जातो. स्वस्वरूपाचं ज्ञान, आत्मस्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतर तो परमात्म स्वरूप होतो. आणि मग परमात्म स्वरूप झालेल्या अशा अवस्थेतल्या सत्पुरुषांना मुक्त पुरुष असं म्हटलं जातं. मग या एकादश स्कंदाचा जो सज्जन हो विषय आहे, तो एकादश स्कंदाचा विषय आहे की या मुक्त लोकांचं, जे मुक्त झालेले आहेत, आपल्याला फक्त एवढंच माहिती की मनुष्य मेल्यावर मुक्त होतो. मुक्त हा मेल्यावर होत नसतो, तो याच जीवनात, याच देहात मुक्तीचा सोहळा अनुभवत असतो. ती मुक्ती खरी की तो इथेच राहतो, याच जगामध्ये राहतो, तुमच्या माझ्याबरोबर राहतो, पण त्याचं ज्ञान त्याला संपूर्ण झालं असल्यामुळे या कुठल्याही बाह्य घटकांचं, बाह्य घटनांचं त्याच्यावर परिणाम होत नाही. तो अखंड त्या आनंदाच्या स्थितीत राहतो, मुक्त अवस्थेत राहतो. त्या मुक्त पुरुषांचं जीवन कसं असतं, तो कसा जीवन जगतो, हा संपूर्ण विषय भगवान गोपालकृष्णांनी उद्धवाला या एकादश स्कंदामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे एक तर तो ज्ञानी होता आणि क्रमांक 2 भगवंताचा अतिशय प्रिय असा सखा होता. हे सगळं ज्ञान जेव्हा त्यांनी उद्धवाला सांगितलं, पुढे जाऊन खरं म्हणजे याचा थोडासा इतिहास मागे जाऊन जर आपण पाहिला तर हे संपूर्ण भागवत जे आहे केवळ 4 श्लोकांवर, चतुश्लोकी भागवत म्हणून असं म्हणतात. तर ते चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाला सांगितलं भगवंतानी आणि त्याच्यानंतर ब्रह्मदेव हा निसंशय झाला, आनंदी झाला. त्याच्यानंतर ब्रह्मदेवानी हे ज्ञान त्यांचे मानसपुत्र असलेले महर्षी नारद यांना दिलं. नारदांना जेव्हा हे चतुश्लोकी भागवताचं ज्ञान ब्रह्मदेवानी दिलं तेव्हा आनंदाने, असा उल्लेख ग्रंथांमध्ये येतो की नारद आनंदाने नाचू लागले. आता असं ऐकताना असं वाटतं की काय ज्ञान सांगितलं झालं, मग ते उड्या मारायला लागले आणि त्यांना खूप आनंद झाला. हे शक्य आहे का? निश्चित शक्य आहे. तुमची माझी मुलं 11वी 12वीला असतात किंवा एखाद्या कोर्सला असतात, रात्र एखादा प्रॉब्लेम सोडत बसतात, 4-4, 6-6 दिवस तो प्रॉब्लेम सुटत नाही प्रोजेक्ट मधला आणि एका दिवशी रात्री केव्हा तरी ते त्यांचं उत्तर त्यांना मिळतं आणि एकदम ओरडतात, रात्री आपल्या झोपा मोडतात. पण तो आनंदात असतो. तो आनंद पाहून आई किती खुश होते. तिला माहित असतं त्याची झोप मोड जरी म्हणले अरे नाही, याला काहीतरी वेगळं मिळालंय. एका छोट्या प्रापंचिक प्रोजेक्ट मधला जर आनंद एवढा असेल तर अत्यंत ज्ञान प्राप्त झालेले ब्रह्मज्ञानी असलेले नारद मुनी तेव्हा त्यांना जेव्हा ब्रह्मदेव अशी विशेष गोष्ट आनंदाची सांगतात तेव्हा नारदांना झालेला आनंद फार मोठा आहे. आणि त्या आनंदामध्ये या एकादश स्कंदातल्या मुक्त पुरुषांच्या जीवनाचा, मोक्षाचा मार्ग जेव्हा नारदांना कळतो तो आनंद इतका विलक्षण की नारद त्यांची ती ब्रह्मवीणा घेऊन जगामध्ये, संपूर्ण विश्वामध्ये फिरत असताना सरस्वती नदीच्या काठावर नारद येतात सज्जन हो, आणि सरस्वती नदीच्या काठावर त्यांची शुकाचार्यांची भेट होते. आणि मग शुकाचार्यांना महर्षी नारद हे सगळं ज्ञान देतात आणि त्यानंतर शुकाचार्य कितीतरी वेळ त्या भावावस्थेमध्ये राहतात. त्या भावसमाधीतून जेव्हा शुकाचार्य खाली येतात तेव्हा त्यांना प्रथम भेट जी होती तोपर्यंत द्वापार युगाचा शेवटचा टप्पा सुरू झालेला आहे. कलियुग प्रारंभ होतोय, म्हणजे अजून पूर्ण झाला नाही. असा द्वापार संपतोय, द्वापार युग संपतोय आणि कली त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा काळ असा, म्हणजे साधारण 5225 वर्षांपूर्वीचा हा काळ आहे सज्जन हो. त्या काळामध्ये परीक्षिती राजा म्हणजे श्रोत्यांचा सम्राट आणि सांगणारे शुकाचार्य हे योगींद्र, योग्यांचे सम्राट आणि अत्यंत प्रज्ञावान, अत्यंत ज्ञानी असलेले शुकाचार्य हे वक्ता आहेत आणि श्रोता आहे, श्रोत्यांचा सम्राट असं म्हणून ज्याला समजलं जातं तो परीक्षिती राजा.
श्रोत्यांचा परीक्षिती राजा हा सम्राट का आहे सज्जन हो, तर याच्या एका वाक्यातच ते सगळं आलंय की त्यांनी जे जे श्रवण केलं ते लगेच आत्मसात केलं, आणि ते आत्मसात केल्यानंतर हा राजा 7व्या दिवशी भागवत श्रवणानंतर निजधामाला निघून गेला. म्हणजे 7 दिवसात समाधानाने अंतकाळ साधण्याचा जो काही अभ्यास असतो तो खरा श्रवणाचा अभ्यास आहे. समर्थ असं म्हणाले की श्रवण कोणतं किंवा श्रवण कोणाला म्हणावं. श्रवण म्हणजे काय की जे श्रवण केल्यानंतर जे श्रवण केलं त्याचं आचरण ताबडतोब तुमच्या नित्याच्या जीवनात जो करतो. महाराजांनी जे आपल्याला सांगितलं ते आपण ऐकतो, पण ते आपल्या दुर्दैवाने दुसऱ्या कानातनं निघून जातं. आपण खूप प्रयत्न करतो त्याला ठेवायचा, पण ते राहत नाही. पण त्याप्रमाणे आपण वागणं याला श्रवण असं समर्थ असं म्हणतात. ते श्रवण परीक्षिती राजाने फार उत्तम पद्धतीने. हा परीक्षिती राजा कोण? आपल्या सगळ्यांना माहित आहे की अर्जुन आणि सुभद्रेचा जो मुलगा अभिमन्यू, अभिमन्यूची पत्नी उत्तरा, 18 दिवसांचं महाभारताचं युद्ध झालं आणि या युद्धामध्ये द्रोणाचार्य मारले गेले. ज्या अर्जुनाला, ज्या पांडवांना, विशेषतः अर्जुनाला धनुर्विद्या शिकवणारे नवे तत्कालीन महाभारतातले जेवढे म्हणून काही धनुर्धर होते त्यातले 80, 90, 95% धनुर्धर हे द्रोणाचार्यांचे शिष्य होते. आणि त्यातले कितीतरी धनुर्धर हे द्रोणाचार्यांच्या बाजूने होते. आणि काही धनुर्धर त्याही पेक्षा अर्जुन हा असा धनुर्धर होता की तो त्यांचा शिष्य होता. तरीही द्रोणाचार्यांचा मृत्यू त्या युद्धामध्ये होतो. द्रोणाचार्यांच्या मृत्यूनंतर वेडावलेला अश्वत्थामा, की ज्याला म्हणता येईल अस्वस्थ आत्मा असा अश्वत्थामा, यांनी पांडवांच्या कुळाचा संपूर्ण नाश व्हावा म्हणून केवळ त्याच्याकडे असलेलं ब्रह्मास्त्र त्यांनी डागलं. त्या ब्रह्मास्त्राचा वापर त्यांनी केला. आणि नेमकं त्याच वेळेला अभिमन्यू आणि उत्तरेच्या गर्भामध्ये बाळ होतं. ते ब्रह्मास्त्र जेव्हा अश्वत्थाम्यांनी डागलं किंवा सोडलं असं आपण म्हणूया, त्यावेळेला उत्तरेने भगवान गोपाल कृष्णाची प्रार्थना केली. आणि भगवान गोपाल कृष्णाला सुद्धा हे माहित होतं की हे ब्रह्मास्त्र काय कार्य करणारे, नवे कशा कार्यासाठी पाठवलेलं आहे. तेव्हा भगवान गोपाल कृष्णांनी उत्तरेच्या गर्भामध्ये असलेल्या त्या बाळाचं स्वतः संरक्षण स्वतः केलं. 9 महिने त्या गर्भाला भगवान गोपाल कृष्णांनी विशेषत्वाने सांभाळलं, त्याचं परिरक्षण केलं, त्याचं संरक्षण केलं, त्याला पूर्ण अंतर्बाह्य सांभाळलं की त्याचा एकही अवयव आईच्या गर्भामध्ये वाकडा तिकडा होणार नाही. इथपासून तो त्याची बुद्धी, त्याचा मेंदू उत्तम राहावा याच्यासाठी 9 महिने त्याचं परिरक्षण केलं. म्हणून जे बाळ जन्माला पुढे आलं त्याचं नाव परीक्षिती असं ठेवलं, ज्याचं पूर्ण संरक्षण भगवान गोपाल कृष्णाने केलं. परीक्षितीचं वैशिष्ट्य हा अत्यंत बुद्धिमान, अत्यंत धार्मिक, अत्यंत सत्शील आणि अत्यंत पराक्रमी असा राजा होता. धर्मराजांचा तर तो असा अंशाने अर्जुनाचा मुलगाच होता, म्हणजे पांडवांचाच पुत्र होता. पण धर्मराजा इतकाच सत्शील, किंबहुना एक पाऊल पुढे इतका सत्शील होता. कर्तृत्वाच्या दृष्टीने सज्जन म्हणाल तर 3 वेळा अश्वमेध यज्ञ परीक्षिती राजाने केलेले होते. त्याच्या सात्विकतेचं, त्याच्या धार्मिक आचरणाचं, त्याच्या एकूण नैतिकतेचं वजन इतकं होतं की सज्जन हो, परीक्षितीचा जन्म तर थोडासा आधी कलियुगाला प्रारंभ झालेला आहे. पण 32 वर्ष कलीला त्याच्या राज्यापासून बाहेर राहावं लागलं. याचं कारण असं होतं की त्याचं जे धार्मिक आचरण होतं, त्याचं जे सदाचरण होतं, या सदाचरणाचा प्रभाव असा होता
की कलीने प्रार्थना केली की मला तुझ्या राज्यामध्ये यायचंय, पण तुझ्या या तपस सामर्थ्यामुळे, तुझ्या या सदाचरणामुळे मी येऊ शकत नाही. सज्जनो, कली हा काही पुरुष नाही, ही एक वृत्ती आहे. इथे आपण ते समजून घेणं गरजेचं आहे की ती वृत्ती इकडे सदाचरणामध्ये, सत्शील माणसांमध्ये येण्याचा प्रयत्न करते. ती प्रार्थना करते परीक्षितीला की मला काही करून तुमच्या राज्यामध्ये येऊ द्या. गडा कथा पुढे छान येईल. तुम्ही आम्ही यातनं काय घ्यायचं, ही कथा आपण पुढे एक्सटेंड करणार आहोत. आज इथेच तिला विराम देतो. पण यातलं सूत्र काय आहे? यातलं सूत्र एवढंच आहे ते महाराजांनी वारंवार आपल्याला सांगितलंय की बाळांनो, कली मातच चाललेला आहे. तेव्हा ज्या घरामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये, म्हणजे बघा, त्रेतायुगामध्ये भगवान राम आणि रावण, रामराय अयोध्येत होते तर रावण कुठे होता? लंकेमध्ये होता. म्हणजे 2 देशांमध्ये शत्रू होते. पुढे आपण द्वापार युगात जर आलं तर एका घरात, एका राष्ट्रात आणि एका कुटुंबाचं युद्ध आहे. आज आपण कलियुगात आहोत तर युद्ध आपलं आपल्याशीच आहे. आपल्या आतले सगळे दुर्गुण काढून टाकणं हे आपल्यालाच मोठं कर्तव्य आहे. तेव्हा महाराज म्हणाले की ज्या घरामध्ये, ज्या व्यक्तीमध्ये सदाचार संपन्नता राहील त्याला कलियुगात त्रास होणार नाही असं नाही, पण त्याच्या केसाला धक्का लागू न देण्याचं कार्य मी करेन. पण महाराज म्हणाले तुम्ही नाम घ्या, बाकीचं सर्व मी करतो. या सर्व मध्ये एवढी मोठी लिस्ट आहे सज्जनो, मी तुम्हाला काय सांगतो की महाराजांना फक्त आपण नाम घेत राहिलो त्याच्याबरोबर महाराज म्हणाले शक्य तितके शास्त्र सांभाळावे, प्राणापलीकडे नीती सांभाळावी आणि प्राण गेला तरीही उरेल इतके नाम घ्यावे. या 3 गोष्टी आपल्याला आपल्या शक्यतेनुसार, आपल्या शक्तीनुसार आपण सांभाळल्यानं तर या कलियुगाचा त्रास आजही होत नाही. जी कुटुंब आचार संपन्न आहेत, ज्या कुटुंबामध्ये कुलधर्म, कुलाचार, आई वडिलांचा सन्मान सात्विकतेने वागलं जातं, ती कुटुंब आजही पिढ्यानी पिढ्या तशीच आहेत. संख्या कमी होत चालली, कलीचा प्रभाव वाढतो आहे, कली प्रत्येकाच्या घरात घुसायला तयार असे घुसतो आहे. तेव्हा पुनश्च या सगळ्यांसाठी म्हणून आपण त्या भगवंताच्या सेवेमध्ये रत असणं गरजेचं आहे. आपण नित्याची प्रार्थना करूया. नाथ महाराज याच्यासाठी आपल्याला पुन्हा सांगतात की बाबांनो, नाम आपल्याला घ्यायचंय, पण हे नाम आवडीने आणि भावाने घ्यायचंय. ही प्रार्थना करूया. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्रीराम समर्थ.